तहसील कार्यालयातून आणि सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची योग्य ती सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होत असून हा प्रवेशाचा काळ आहे। शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते। परंतु सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रावर नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय स्तुत्य योजना असून याबाबत वादच नाही। मात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांना वेळेच्या आत प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एवढेच नव्हे तर ज्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात त्या प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लागणारी कागदपत्रे उपलब्ध होत असतात। त्यामुळे त्या संगणकीय प्रणालीवर ताण वाढल्यामुळे सर्व्हर सतत डाऊन होत असून कागदपत्रांकरिता शेकडो विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे। हा अतिशय महत्त्वाचा विषय असून एकही विद्यार्थी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध न झाल्यास शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता वेगळी सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार पवनी यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबडी, विद्यार्थी सेना लोकेश बातुलवार, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विश्वेश्वर मलोडे, शहराध्यक्ष संजयपुरी वैकुठे, उपाध्यक्ष राकेश आकरे, विभागाध्यक्ष प्रमोद सेलोकर, संघटक किशोर बारसागडे, सचिव प्रशांत उरकुडकर, सुबोध मलोडे, किशोर सिवरकर, सागर रासेकर, निखिल भोयर, सावन सिवरकर, विकास मलोडे, प्रफुल्ल ढेगरे, तुनाल लांजेवार, राकेश कांबडी, हरिगोपाल कांबडी, सहसचिव विजय गाडेकर, दामोदर तुरकर, राजेश कांबडी आणि पवनी तालुक्यातील मनसैनिक, विद्यार्थी सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते।